मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठी पायथन मध्ये इनपुट कसं करायचं। बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कुठल्याही प्रोग्रामचे बेसिकली 3 मुख्य भाग असतात: इनपुट, प्रोसेस, आउटपुट। म्हणजे व्हॅल्यू इनपुट होतो, त्या व्हॅल्यूवर काही प्रोसेस केलं जाईल आणि प्रोसेस केल्यानंतर त्याला आउटपुट दिलं जाईल। म्हणजे छोट्या प्रोग्राम मध्ये बेसिक याच पद्धतीचा प्रोग्राम असतो। तर आज आपण बघणार आहोत की मराठी पायथन मध्ये इनपुट कसं करायचं। मराठी पायथन मध्ये इनपुट करण्यासाठी आपल्याला वापरावं लागतो प्रविष्ट हे फंक्शन। प्रविष्ट हे फंक्शन आहे। प्रविष्ट या फंक्शन मुळे काय होतं की व्हॅल्यू आपण इनपुट करू शकतो। बघा, प्रविष्ट हे पायथन मधील बिल्ट इन फंक्शन आहे, जे प्रोग्राम चालू असताना युजर कडून माहिती किंवा डेटा घेण्यासाठी वापरले जाते। बघा, प्रोग्राम चालू असताना युजर कडून जेव्हा आपल्याला प्रोग्राम मध्ये डेटा घ्यायचा असेल त्यावेळेस कशाचा वापर केला जातो? प्रविष्ट। हे फंक्शन चालवल्यावर प्रोग्राम थांबतो आणि युजर काहीतरी टाईप करून एंटर दाबेपर्यंत वाट बघतो। ठीक आहे, तर या पद्धतीने काय असतो? प्रविष्ट असतो। प्रविष्टचं बेसिक सिंटॅक्स या पद्धतीचं आहे, काय की व्हेरिएबल नेम। व्हेरिएबल नेम म्हणजे ज्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू स्टोर करायचं असेल ते व्हेरिएबल, इक्वल टू प्रविष्ट आणि प्रविष्ट नंतर संदेश। ठीक आहे, बघा आपण एक याचं एक्झाम्पल सिंपल करून पाहू। मराठी पायथनची फाईल आपण घेतली, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की एक सिंपल सा प्रोग्राम करू। या ठिकाणी घेऊ वय आणि इथं करू प्रविष्ट। प्रविष्ट तुमचे वय टाका। ठीक आहे, आता बघा काय होईल जर आपण या प्रोग्रामला रन केलं। आपण याला इंडियन लँग्वेज मध्ये रन करू। या प्रोग्रामला जर आपण रन केलं हे रन झालेलं आहे। बघा, तुमचे वय टाका। आता ज्या ठिकाणी जेव्हा आपण आपले वय टाकू तेव्हा ही जी व्हॅल्यू आहे 44, ही व्हॅल्यू काय होईल? आपल्या वयामध्ये जाऊन स्टोर होईल। पण आता सध्या आपल्याला ते दिसणार नाही, म्हणून आपण काय करतो, या ठिकाणी लिहा वापरतो, ज्यामुळे जे काही आपलं वय आहे ते या ठिकाणी काय होईल? लिहून येईल। मी जर इथं केलं तुमचे आहे आणि या ठिकाणी आपण वयला लिहिलं तर काय होईल? आता जर आपण या प्रोग्रामला रन केलं तर या ठिकाणी येईल तुमचे वय टाका। जे काही आपण वय टाकू ते आपले वय नावाच्या सॉरी जे काही आपण वय टाकू ते आपले वय नावाच्या व्हेरिएबल मध्ये जाऊन स्टोर होईल आणि ते पुन्हा काय होईल? आपल्या स्क्रीनवर प्रिंट होईल। तर प्रविष्टचा वापर केला जातो युजर कडून व्हॅल्यूला इनपुट करून घेण्यासाठी। ज्यावेळेस आपल्याला युजर कडून प्रोग्राम मध्ये कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू घ्यायची असेल त्यावेळेस आपण कशाचा वापर करतो? प्रविष्ट। प्रविष्टाचा बेसिक सिंटॅक्स काय आहे? तर प्रविष्टाचा बेसिक सिंटॅक्स आहे व्हेरिएबल नेम, प्रविष्ट आणि संदेश। आता संदेश म्हणजे काय? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रविष्ट जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी एक मेसेज दिलेला आहे, संदेश दिलेला आहे, तुमचे वय टाका। तुमच्या स्क्रीनवर ते लिहून येईल। कारण खूपदा काय होतं की इनपुट करायच्या वेळेस काहीतरी त्याला
लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतो, संदेश द्यायचा असतो. जर तुम्ही संदेश नाही दिलं तर काय होईल, काहीही होणार नाही, काही फरक पडणार नाही, तुमचा प्रोग्राम रन होईल, फक्त तुमचं आउटपुट येणार नाही. जे समोर येणारा आउटपुट आहे संदेश, तो आउटपुट येणार नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला समजणार नाही की इथं काय करायचं आहे. बघा, म्हणजे आउटपुट मध्ये आपल्याला काहीही दिसलं नाही. तर प्रविष्ट मध्ये जो संदेश असतो तो संदेश असतो तुमच्या स्क्रीनवर आउटपुट शो करेल आणि त्यानंतर तुमचं जे काही इनपुट आहे ते इनपुट घेण्यात येईल. तर हे असतो प्रविष्टाचं बेसिक सेंटेन्स. त्यानंतर महत्वाचे मुद्दे कुठले कुठले आहेत, रिटर्न टाईप. जेव्हा आपण प्रविष्टचा वापर करतो तेव्हा प्रविष्ट हे नेहमी स्ट्रिंग किंवा शब्द रिटर्न करतो. बघा, स्ट्रिंग किंवा शब्द हे अगणितीय डेटा टाईप आहेत. अगणितीय डेटा टाईप म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं गणितीय प्रक्रिया होत नाही. स्ट्रिंग म्हणजे शब्द, अक्षर. जेव्हा प्रविष्टने आपण कुठलीही गोष्ट इनपुट करतो त्यावेळेस त्याचा डेटा टाईप हा काय असतो, स्ट्रिंग असतो. म्हणजे यामध्ये आपण स्ट्रिंगचे सर्व म्हणजे शब्दावर होणाऱ्या प्रत्येक क्रिया करू शकतो, परंतु नंबरवर होणाऱ्या क्रिया आपण यामध्ये करू शकणार नाही. म्हणजे ज्या गणितीय क्रिया आहेत, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकणार नाही. बघा, या ठिकाणी मी काय केलेलं आहे की वय घेतलेलं आहे. आता मी काय करतो की या वयामध्ये 10 अधिक करण्याचा प्रयत्न करतो. जसं या ठिकाणी घेतलं वय इक्वल टू वय प्लस 10. म्हणजे जे काही आपली वय आहे त्याच्यामध्ये 10 पुन्हा जोडून आपण कशामध्ये स्टोअर करता, वापस वयामध्ये स्टोअर करता. तर ही गोष्ट आता शक्य होणार नाही. बघा, याला जर मी रन केलं, 2 मिनिटं, काय झालं, ओके. याला जर आपण रन केलं तर तुमचे वय टाका येईल. जसं आपण वय टाकलं तर तो काय करेल, एरर शो करेल. आता हा एरर तुम्हाला या लँग्वेज मध्ये दिसून राहिलेला आहे. तुम्हाला एरर व्यवस्थित बघायचा असेल तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये याला रन करावं लागेल, तर तुम्हाला एरर व्यवस्थित दिसेल. आता या ठिकाणी हे एरर वगैरे कसे फाइंड आउट करायचे आणि कसे त्यांना सॉल्व्ह करायचं या संदर्भात आपण समोर व्हिडिओ बनवणार आहोत. सध्या आपला तो टॉपिक नाही आहे, त्यामुळे आपण याला सध्या बघणार नाही. ठीक आहे, तर याला मी वापस इंग्लिश लँग्वेज मध्ये करतो. तर मुद्दा काय की जर आपण प्रविष्टाचा वापर केला तर येणारं जे काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू शब्द या प्रकाराची असतो, ज्यामध्ये आपण गणितीय प्रक्रिया करू शकणार नाही. मग गणितीय प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, तर आपल्याला टाईप कन्व्हर्शन करावं लागतो. ज्यावेळेस आपल्याला जे काही व्हॅल्यू आपण घेऊन राहिलेलो आहोत त्या व्हॅल्यू न्यूमरिकल डेटा टाईप मध्ये पाहिजे. न्यूमरिकल डेटा टाईप म्हणजे अशा डेटा टाईप मध्ये ज्याच्यावर गणितीय प्रक्रिया शक्य होऊ शकतात. तर त्यावेळेस आपल्याला त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, न्यूमरिकल डेटा टाईप मध्ये. आता आपले न्यूमरिकल डेटा टाईप कोणते आहेत, न्यूमरिकल डेटा टाईप आहेत आपले 2, पूर्णांक आणि अपूर्णांक. आता पूर्णांक म्हणजे काय, तर पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या. पूर्णांक म्हणजे ज्या पद्धतीनं आपलं 10, 45, 100 या ज्या संख्या आहेत यांना काय म्हणतात, पूर्णांक. म्हणजे अशा संख्या ज्या संख्यामध्ये पॉइंट येत नाही, डेसिमल पॉइंट येत नाही, त्यांना काय म्हटलं जातो, पूर्णांक. आणि अपूर्णांक म्हणजे काय, अशा संख्या की ज्यामध्ये पॉइंट येतात त्यांना काय म्हटलं जातो, अपूर्णांक संख्या. या पद्धतीच्या ज्या संख्या असतात यांना काय म्हटलं जातो, अपूर्णांक संख्या. तर पायथन मध्ये आपले बेसिकली 3 डेटा टाईप असतात. एक असतो शब्द, दुसरा असतो पूर्णांक आणि तिसरा असतो अपूर्णांक. शब्द वापरला जातो ज्यावेळेस आपल्याला अक्षरांची, शब्दांची गरज असेल.
प्रविष्ट असं डिफॉल्ट डेटा टाईप कोणता राहतो? शब्द. जर आपल्याला नंबर पाहिजे असेल तर या दोन डेटा टाईप मध्ये आपल्याला वर्क करावा लागतो. मग ज्यावेळेस आपल्याला इनपुट करायचं आहे त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल की याला कन्वर्ट करावं लागेल. टाईप कन्व्हर्शन करणे आवश्यक आहे. म्हणजे जे काही आपण इनपुट करू त्याला आपल्याला पूर्णांक किंवा अपूर्णांक मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि पूर्णांक आणि अपूर्णांक मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे बेसिक सिंटॅक्स आहे की त्यासमोर आपल्याला पूर्णांक लिहायचा असतो आणि त्यानंतर आपलं जे काही प्रविष्ट आहे ते ब्रॅकेटच्या आतमध्ये. या ठिकाणी बघा आपण एक एक्झाम्पल तयार करून ठेवलेलं आहे. जर तुम्ही याला बघितलं आणि रन केलं किंवा मी स्वतः या ठिकाणी एक छोटस एक्झाम्पल तयार करतो. मी या ठिकाणी घेतलं की इथं घेतलं प्रविष्ट चे मूल्य टाका. आता आपण या ठिकाणी अ चे मूल्य घेतलेले आहे. या ठिकाणी ब घेऊ. इथं त्याला म्हणू की ब चे मूल्य टाका. आणि या ठिकाणी आपण घेऊ क, ज्यामध्ये आपण काय करू अ आणि ब यांची बेरीज करू. आणि इथं लिहू आपण बेरीज आहे आणि क ला आपण काय करू प्रिंट करून टाकू. इथं हे करू. दोन्हीची बेरीज दोघांची बर असू द्या. बेरीज आहे क. आता जर याला रन केलं तर काय होईल की एरर येणार नाही, पण आपला प्रोग्राम व्यवस्थितरित्या रन होणार नाही. मी अ चे मूल्य टाकले 10, ब चे मूल्य टाकले 20. आता या दोघांची बेरीज यायला पाहिजे 30, परंतु या ठिकाणी तो शो करेल 10, 20. आता या ठिकाणी काय केलं तुम्ही म्हणाल ही व्हॅल्यू कशी आली, तर ही व्हॅल्यू आली आहे दोघांना कॉन्कॅटिनेट करण्यात आलेलं आहे. म्हणजे दोन संख्यांची बेरीज करण्यात नाही आलेली आहे, तर दोन स्ट्रिंगला एकत्र करण्यात आली आहे. त्यामुळे 10 आणि 20 या पद्धतीनं ते येईल. तर मग यांना जर आपल्याला न्यूमरिकल डेटा टाईप मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, यांना आपल्याला पूर्णांक किंवा अपूर्णांक मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग कन्वर्ट करण्यासाठी पूर्णांक आणि पूर्णांकच्या ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो प्रविष्ट वापरतो. मग यालाही तसंच केलं, पूर्णांक आणि पूर्णांकच्या ब्रॅकेट मध्ये प्रविष्ट घेतलं. आता हे काय करेल की व्हॅल्यू इनपुट करेल, जे काही मूल्य आहे ते मूल्य इनपुट करेल आणि जे काही मूल्य इनपुट केलेलं आहे त्या मूल्याला कन्वर्ट करेल पूर्णांक मध्ये आणि नंतर अ मध्ये स्टोअर करेल. तर अ मध्ये स्टोअर होणारी व्हॅल्यू ही काय असेल पूर्णांक असेल. त्याच पद्धतीनं ब मध्ये सुद्धा होईल की आधी ती व्हॅल्यू इनपुट केली जाईल, प्रविष्ट केली जाईल, प्रविष्ट केल्यानंतर त्याला कन्वर्ट केला जाईल पूर्णांक मध्ये आणि नंतर ते ब मध्ये स्टोअर केलं जाईल. त्यामुळे ब मध्ये असलेली व्हॅल्यू ही काय झाली आता, तर ही व्हॅल्यू सुद्धा काय झाली पूर्णांक. आता दोन पूर्णांकची बेरीज होऊ शकतो आणि ती कशामध्ये जाऊन स्टोअर होईल आपल्या क मध्ये जाऊन स्टोअर होईल. आता जर या प्रोग्रामला आपण रन केलं तर मी या ठिकाणी 10 टाकलं, या ठिकाणी 20 टाकलं, तर तो त्या दोघांचीही बेरीज म्हणजे 30 आपल्याला काय करेल शो करेल. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला की सामान्य चूक काय होतो. बघा, जेव्हा आपण प्रविष्ट करतो त्यावेळेस आपल्याला जे सामान्य चुका आहेत त्या सामान्य चुका काय होतात, तर सर्वात सामान्य चूक आहे की युजर कडून आकडा अपेक्षित असताना त्याने अक्षर टाईप केले तर मूल्य त्रुटी येईल. आता मूल्य त्रुटी म्हणजे काय, तर आता या ठिकाणी बघा काय होऊन राहिलं. या ठिकाणी आपण प्रोग्राम रन केला, या ठिकाणी आपण
जी काही संख्या आहे त्या संख्येला कन्वर्ट करून राहिलो कशामध्ये, पूर्णांकमध्ये. म्हणजे आपल्याला नंबर टाकणे आवश्यक आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी इथे जी काही संख्या आपण इनपुट करू ती संख्या असणे आवश्यक आहे. पण या ठिकाणी जर संख्याच्या जागी तुम्ही दुसरं काही कॅरेक्टर टाकलं तर काय करेल, तो व्हॅल्यू एरर म्हणजे मूल्य एरर काय करेल, शो करेल. तर याला कसं हँडल करायचं याच्याबद्दल आपण समोर बघणार आहोत, ज्यावेळेस आपण ट्राय कॅच बघू त्यावेळेस. ठीक आहे. तर यानंतरचा आपला टॉपिक आहे एका वेळी अनेक इनपुट. आपण ज्यावेळेस पायथन मध्ये प्रविष्टाचा वापर करतो त्यावेळेस खूपदा आपण एका वेळेस एकापेक्षा जास्त व्हॅल्यू ही इनपुट करू शकतो. त्याच्यासाठी हे बेसिक सिंटॅक्स आहे की जसं या प्रोग्राम मध्ये आपण अ आणि ब दोघांच्याही व्हॅल्यू अलग अलग इनपुट केलेले आहे. तर या ठिकाणी दोघांच्याही व्हॅल्यू अलग अलग इनपुट न करता आपण दोघांच्याही व्हॅल्यू एकत्रच इनपुट करू शकतो. या दोघांच्याही व्हॅल्यू आपण एकत्रच इनपुट करू शकतो या पद्धतीने. बर, दोन संख्या इनपुट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, वेगवेगळे करणे या फंक्शनचा वापर करावा लागतो. वेगळे करणे हा फंक्शन कशासाठी असतो, तर वेगळे करणे हा फंक्शन असतो स्ट्रिंगला तोडण्यासाठी. ज्यावेळेस जे काही आपली स्ट्रिंग आहे त्याला आपल्याला स्पेस पासून तोडायचं असेल तर आपण कुठल्या फंक्शनचा वापर करतो, वेगळे करणे या फंक्शनचा वापर करतो. आता या लाईन मध्ये काय होऊन राहिलेलं आहे की तो आधी दोन संख्या इनपुट करेल, दोन संख्या इनपुट केल्यानंतर त्यांना वेगवेगळं करेल पेसने, आणि नंतर पहिली संख्या टाकेल अ मध्ये, दुसरी संख्या टाकेल ब मध्ये. आता या ठिकाणी मी काय करतो, अ आणि ब चे मूल्य जे आहे ते मी प्रिंट करून घेतो. म्हणजे या ठिकाणी मी यांना प्रिंट सुद्धा करतो. म्हणजे अ ची व्हॅल्यू प्रविष्ट होईल, ब ची व्हॅल्यू प्रविष्ट होईल, अ चे मूल्य स्क्रीनवर लिहिले जाईल, ब चे मूल्य स्क्रीनवर लिहिले जाईल, त्या दोघांची बेरीज केली जाईल आणि ती बेरीजही स्क्रीनवर लिहिली जाईल. जर आता या प्रोग्रामला मी रन केलं तर काय होईल बघा. या ठिकाणी मी अ ची व्हॅल्यू टाकली 40 स्पेस, ब ची व्हॅल्यू टाकली 50. या ठिकाणी जेव्हा आपण असं वापरतो वेगवेगळे करणे या फंक्शनचा वापर करून मल्टिपल व्हॅल्यू आपण प्रविष्ट करत आहोत त्यावेळेस आपल्याला इथं पेसचा वापर करणे आवश्यक असतं. आता या ठिकाणी मी एंटर केलं तर 40 हे कशामध्ये गेले, अ मध्ये गेले. बघा प्रोग्राम मध्ये 40 हे कशामध्ये गेले, अ मध्ये गेले, आणि 50 हे कशामध्ये गेले, ब मध्ये गेले. आणि या दोघांची बेरीज काय आली, 40-50. आता 40-50 का आली, कारण आपण यांना इनपुट केलेलं कन्वर्ट केलेलं नाही. आता यामध्ये कन्वर्ट कशा प्रकारे करायचं, तर यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण व्हेरिएबलला डायरेक्टली कन्वर्ट करतो. या ठिकाणी आपण प्रविष्टला कन्वर्ट करत नाही. तर या ठिकाणी काय करावं लागेल, अ इक्वल टू इक्वल टू पूर्णांक, आणि काय केलं, अ च्या व्हॅल्यूलाच त्याच्यामध्ये पास केलं. म्हणजे जी काही अ ची व्हॅल्यू आहे ते कन्वर्ट होईल पूर्णांक मध्ये आणि वापस कशामध्ये स्टोर होईल, अ मध्ये. हीच गोष्ट आपण ब साठी सुद्धा करू. ब मध्येही आपण याच पद्धतीनं केलं की ब च्या व्हॅल्यूला पूर्णांक मध्ये कन्वर्ट करून पुन्हा ब मध्ये स्टोर केलं. आता जर याला आपण रन केलं तर काय होईल की या ठिकाणी मी 40 टाकलं, पेज दिलं, 50 टाकलं. तर 40 ही व्हॅल्यू कशामध्ये जाऊन स्टोर झाली, अ मध्ये. 50 ही व्हॅल्यू कशामध्ये जाऊन स्टोर झाली, ब मध्ये. 40 ला त्याने काय केलं, कन्वर्ट केले पूर्णांक मध्ये. 50 ला काय केलं, कन्वर्ट केलं पूर्णांक मध्ये. आणि मग दोघांचीही बेरीज या ठिकाणी आपल्याला काय केली, शो केली. तर या पद्धतीनं हा प्रोग्राम आपला रन होतो आणि आपण मल्टिपल व्हॅल्यू सुद्धा काय करू शकतो, प्रविष्ट करू शकतो. त्यानंतर हा सारांश तक्ता आहे ज्यामध्ये आपल्याला प्रविष्ट संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे. काय आहे, फंक्शनचं नाव आहे प्रविष्ट,
डिफॉल्ट रिटर्न टाईप कुठला असतो? स्ट्रिंग किंवा शब्द. इंटिजर किंवा पूर्णांक मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण पूर्णांकचा वापर करतो. अपूर्णांक फ्लोट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अपूर्णांकचा वापर करतो. तर या पद्धतीने आपण प्रविष्टचा वापर केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.